बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे। लग्नानंतर काही काळातच एका 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचा आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबियांनी केलाय। आणि या प्रकरणी पतीसह एकूण 6 जणांविरुद्ध गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। पूजा प्रमोद सुरवसे, वय अवघ 20 वर्षांचं, असं मृत विवाहितेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार पूजाचे लग्न झाल्यानंतर ती गेवराई येथे सासरी राहत होती। घटनेच्या दिवशी पूजाचे तिच्या माहेरच्या लोकांशी फोनवरून बोलणेही झाले। मात्र त्याच दिवशी सायंकाळी पूजाच्या वडिलांना फोन आला आणि त्यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं। ही बातमी ऐकताच कुटुंबियांनी तातडीनं गेवराई येथील शासकीय रुग्णालयात गाठलं, जिथे पूजाचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला। पूजाच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती। पती प्रमोद साईनाथ सुरवसे याला व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी केली जात होती। यासाठी पतीसह सासरे, सासू, दीर, जाऊ आणि नणंद अशा सर्वांनी मिळून पूजाचा सतत छळ सुरू केला होता। वारंवार होणाऱ्या या जाचाला कंटाळून अखेर पूजाने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। पूजाच्या मृत्यूस जबाबदार धरत पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय। प्रमोद साईनाथ सुरवसे पती, साईनाथ बापूराव सुरवसे सासरे, उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे सासू, गणेश साईनाथ सुरवसे दीर, आरती गणेश सुरवसे जाऊ आणि अर्चना तुळसे नणंद अशा 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी PSI संजय उदगीरकर करत आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिले। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।